तर मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पवनशाचा ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवर. तर भावानं तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की आपण उसाला खत टाकलं होतं. काल उसाला टाकलंय भावानं आणि पाठीमागचं बघू शकता हे आपल्याला कापूस आहे. आज ह्या कापसाला खत टाकायचं. काल आपण एकरचं पण एकरपेक्षा पण कमी शेत होतं ते, त्या शेताला आपण 2.5 ते 3 पोतं टाकलं होतं. तर हे सगळे 3.5 पोते आहेत बघा. आता हे आपलं हे पण एकरलाच कमी हे शेत. ते कालचं ऊसाचं तिकडल्या साईडला, आता हे आज कापूस आहे. कापसाला खत टाकायचं इकडे बघू शकता. हे नंतर कोळप्याचं सुद्धा आपण हे करून टाकलेले. आधी खत टाकायचं, खत टाकले गेले की त्याच्या पाठीमाग कोळपे चालणार आपले. आता काय नाही, आपलं एवढंच काम आहे, फक्त खत फेकायचं आणि थेट राहिले रिकामे. आपण 3.5 पोते ते पण आपण 2 जण टाकणार. तर हे आपला कापूस बघू शकता तुम्ही. आणि खत टाकल्याच्या नंतरचा मग रिझल्ट दाखवतो मी तुम्हाला. हे बघू द्या आधी, हे बिफोर आहे म्हणायचं, आफ्टर दाखवतो तुम्हाला नंतर. तर काय नाही भावानं, न गडबड न करता मी करतो चालू आपलं काम आणि भेटतो तुम्हाला थोड्याच वेळामध्ये. आणि भावांनो, आपले छोटे बंधुराज आणि मी 2 जण टाकणार ताजे खत. काल आपण एकटेच होतो आणि काय नाही, आता डिपो वगैरे करायचा आहे. बंधुराज तिकडे लपून बसला काय करण, किती वेळ आहे ते बघा. ते समोर बसल्या टाळक दिसते थोडं थोडं. लय चाबरा आला, ते काम चुकार आहे आमचा पोरा. आला का रे? चल नाही भाड आहे. आलो 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 आलो. चल लवकर पळ, पाऊस आहे रे पाऊस. पाऊस आलो, काम व्हायचं ना आपल्याला. पळ जरा. काय राव तू, काय कामाचं नाही बरं का असलं. मग काम होतं झालं का शूटिंग? चालू झाली ना. कसली होती आजची शूटिंग? जुगाडाची. बघू शकता भाऊ, नाही जुगाडाचं काम करतोय, ह्याला सपोर्ट करा तुम्ही. तर त्यांना सुईमध्ये दोरा घालायची थोडी अडचण येत असते. थोडी म्हणजे नाही, त्यांना सुईमध्ये दोराच घालता येत नाही. हा, ज्यांना सुईमध्ये दोरा घालता येत नाही त्यांच्यासाठी हे माणूस याला विचारायचं सुईमध्ये दोरा कसा घालायचा. काय नाही, चवळ हातरायचे, पोते फोडायचे, डिपो करायचे आणि बघा बघा द्यायचे फेकून. काय नाही ठेवत दुसरं आपल्याला. हे लिखित झाले कोणाच तरी आपल्या शेतात. चल ना, अजून काढतो ना. नको पुन्हा जरा काढू ना, काय वेळ काम आहे का आपल्याला, अर्धा तास नाही. सोडतो. चल. तर भावना भेटतो मला अवघ्यात 5 ते 10 नाही 15-20 मिनिटात. चल बस. चलो अभी इसे मिक्स करेंगे. क्वालिटी क्वालिटी. करवर मिक्स फास्ट. भावांनो बघा ना राव, ओटी लावली असं दुखत आहे म्हणता. काल पण आज पण म्हणलं बंदराज बघा आमचा. चल जरा खनखन. जमते जमते, भेट आहे बरं का. चला भावानं, एवढं काम आटपून घेतो आणि सो गाईज जीव घामा घुम झालेला आहे आणि खत सुद्धा अर्धा आमचं झालेलं आहे इथपर्यंत. आता इकडं राहिलेलं आहे फक्त त्या झाडापर्यंत बांध आहे बघा तिकडचा, आणि इथपर्यंत झालेलं, इथून इकडचं राहिलेलं आहे. तिकडे पाहता या. आपण अर्ध झालंच म्हणायचं ना. आता वापस आलो किती होते? जायचं यायचं मग होय ना. नाही मला सांगा, वापस आलो किती होते? गायज तुम्ही सांगा आता मला सांगा. इकडे पाहताय, इकडं जाऊन आल्यावर कुठं येईन? इथं. मग अर्ध कुठं तिकडं, कुठं कसं होईन सांगा बरं. फेक्या मारतो. अहो गाईज तुम्हाला मी सांगू, आता जाऊन आले अर्ध रान होते. इकडे पाहत, इकडे आलेली गाईज, इकडे बघा. अरे गाईज इथंच आलेली. गाईज मी सांगतो, माझा ह्याचं काय म्हणा. आता इथे ही पात झालेली आहे. हे कोळपे दिसेल का तिथं रान चालू झाले बघा तरी खोटं. त्याच्या पलीकडे 2 काकड्यात, त्याच्या पलीकडे चल दाखवतो 2 काकड्यात. ते हात बघितलं. हे बघ ना, तुझ्यापेक्षा भरलेला आहे. काय माया भावा, कुठं? खत टाकून येतो म्हणला गावात. हा ठीक आहे. बघू शकता गाईज, अशा प्रकारे फेकायचं आम्हाला खत. करण्या भाई, हो क्या बोलती पब्लिक?
चला भाऊ ना मिस्टेक व्हायला लागली, व्हिडिओ बंद करतो आणि शेवटला भेटतो घरी आणि माझ्या तोंडात टाकतो काय. जाऊन येतो खलास करा. ठीक आहे. चलो गाईच अर्ध्याच्या पुढं रान झालेले बघा, झाड जवळ आले. आता ते संपलं आपलं. ते झाल्याच्या नंतर थेट गावात जायचं आणि आपलं डेलीचंच आहे हे, थोडंसं रानात काम करायचं. म्हणजे कालपासून चालू आहे, लई दिवसांनी शेतात आलेलो आपण, असा विषय. काय नाही भाऊ नाही, माझं काम घेतो पटापट आटपून घेतो. आणि गाईज फायनली आपलं काम झालेलं आहे आणि आता काय नाही बघा, थेट मजा मारायची आपली. काय नाही आता हेच गिरे आपलं सगळं सटामुळे. काय काय आणलं आपण, हे आपलं इथे डॅम आहे, तर मी तिथं समोर हातपाय धुतो माझे पटकन. सो गाईज अरे काय घेऊन जाऊ, सगळंच हात धुतो मी तोपर्यंत. तिथं सगळं अन्न हरबडीत तिथं. काय करे काय पोत्यामध्ये टाक सगळे सगळे दिसतंय का? ना. हा सगळं मोठ्या मोठ्या पोत्यात भर आणि घेऊन ये तिकडं. अरे थांब ना तू. अरे मी पाणी पितो, ताण लागली जरा आपल्याला. सो गाईज न पाणी पिता एकरभर खत टाकलेलं ना, त्याच्यामुळे जरा जास्त ताण लागलेली. खत पीठ टाकूनच झालेलं आहे. आता मस्तपैकी गावात जाणे, एक स्टिंग पेने आणि आईस के साथ राहणे, बाकी काय नाही. विथ एन्जॉय सगळी लाईफ. वेट आता हातपाय धुतो मस्तपैकी, तर बरं वाटत नाही का. सामसूम झालेले आहे बघू शकता. इकडं शेताकडचा रोड आहे, इथं सोलर प्लेट पशी आपले हात धुवायचे, चांगलं पाणी वरचं. तिकडं आपली बगी लावलेली आणि पाणी सुद्धा चालू आहे. इथं मस्तपैकी आता हातपाय धुवून तुझं भावानं 2 मिनिटात. ते बघा नाही यार कसले हात झालीत, हाताने हाताला घाण होते राव. गावात कशाला चाललं रे, काय काम आहे गावात? जेवायला घर आणत डबा घेऊन जायचा. परवडते काय एवढं लांब पल्सर घेऊन यायला? सकाळी झाला नव्हता ना. असं आहे काय? काय दूध काढायला चालतं काय? नाही रे, पाठत दूध काढतो. 6-5:30 ला रानात असतोय. दुकानदार उठायच्या आधी झोपीतून. ठीक आहे. बघा भावानं शेतकरी, एकाकडे युनिकॉर्न, एकाकडे पल्सर, आम्ही बाय बाय. गरिबी काय कोण आहे रे हटती बाबा. काय सांग रे बाबा, गरिबी हटवण्यासाठी काय असलं? अरे कष्ट करा ना, नुसते हेडेव काढीत फिरू नका ना. अरे बाप, गाई दाखवा बरं याला. भाऊ येऊ का? हो ये. चला याच्यामध्ये शिंगम. गायचं पोटापुरतं गहू. चलो गाईस फायनली सगळं आटपलेलं आहे. बंदोबस्त कसा आहे ना आमचा. अय बरे करण चल ना. अरे बा वरला गवत कापतोय काय, काय करायलास? बरोबर काप काप काप. ते काय विषय भावना, आपल्या घरी एक लहान गोर आहे म्हणते त्याला, बछडा, गाईचं गोर. त्याच्यासाठी थोडाफार चारा पाणी घेऊन जावं लागते रोज. ते असलं गवत आहे बघा ते. दिस इज माय बाईक अँड दिस SP ग्राफिक्स. भावांनो जर कोणाला सिनेमॅटिक व्हिडिओ वगैरे काही करायचं असलं तर मला कॉन्टॅक्ट करा. तुमचा भाऊ अवघ्या अर्ध्या 1 तासात तुमच्यापाशी तुमचं काम करून द्यायला हजर. तर काय नाही भावांनो, आता सगळं काम झालेलं आहे. आपल्या थेट घरी जायचं, मस्त स्नान वगैरे करून टकाटक होऊन गावात बसायचं, काय नाही करायचं. आणि आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉन ऑन सिलेक्ट करा, कारण जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील नाही का. तर काही नाही भावांनो, मी तुम्हाला भेटत आहे अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.